हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि कसे तुम्ही सगळे. आणि संडे आज संडे आहे, तर तुम्ही सगळे काय करताय संडेला ते नक्की सांगा. आणि मी तर मस्त उठली आहे. आज जरा उशिराच उठली कारण आम्ही रात्री ना सगळ्या फ्रेंड्स भेटलेलो आणि त्याच्यानंतर येऊन मग मी एडिटिंग करत होती, तर खूप उशीर झाला मला झोपायला. आणि आरुषला पण सुट्टी आहे तर आरुष पण झोपलाय, तर डोळे पण सुजलेत माझं आता. तर उशिरा उठल्यामुळे, उशिरा म्हणजे 10 वाजता उठली, एकदम खूप उशिरा पण नाही उठली, 10 वाजता उठली. आणि आता मला अचानक आठवलं की मला फिश घ्यायची आहे. आणि माझी एक फ्रेंड आली आहे, ती आमच्याच सोसायटी म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते आणि ती आता बडोद्याला शिफ्ट झाली आहे. तर तिथे फिश अजिबात भेटत नाही कुठेच, तर तिला फिश न्यायची आहे. तर ती मला बोलली तू घे फिश माझ्यासाठी आणि मग मी घेऊन जाते पॅक करून. तर म्हटलं ठीक आहे. आणि मला आज संडे असल्यामुळे आम्हाला पण घ्यायचे आहे, थोडंसंच काहीतरी प्रॉन्स वगैरे घ्यायचं आहे. तर मग मी तिथे चालले. आणि अजून एक मस्त न्यूज आहे, तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. पण मी आधी जाऊन येते फिश घेऊन, नाही तर फिश संपेल आणि त्याच्यानंतर मग आपण भरपूर गप्पा मारू. तर चला माझ्याबरोबर फिश घ्यायला. मी तिथे पॉसिबल असेल तर तुम्हाला पण दाखवेन काय काय फिश आहे. तर चला माझ्याबरोबर, स्टे ट्यून. तर मी आता घरी आली आहे आणि भरपूर सामान आणलं. हे बघ, हात दुखायला लागला. आणि आरुष पण उठलाय. आरुष फोन उचल, वरती. गुड मॉर्निंग. आरुष झोपला तेव्हाच मी गेली आहे ना. तर आता मी फिश आणले, काय काय ते तुम्हाला दाखवते. खूप महाग आहे फिश, खूप महाग आहे. आणि मी एकाकडून नाही घेतले, 2-3 फिशवाल्यांकडे गेली तेव्हा मग जी पाहिजे होती ती भेटली. आणि पापलेट तर एकदम खूपच हाय रेट आहे. तर नितेश आणि आरुषला पापलेट आवडतं, त्यांना पापलेटच पाहिजे होतं. सुरमई खात नाही दोघं पण आणली तर, त्याच्यामुळे जा. तर त्याच्यासाठी मग मी पापलेट आणले. आणि आता मी क्लीन वगैरे करेन. माझी फ्रेंड आहे, तिचे मग पॅक करून तिला न्यायचं आहे बडोद्याला. तर तिला व्यवस्थित मी पॅक करून देणार, म्हणजे ती पण व्यवस्थित घेऊन जाईल. आणि नंतर डायरेक्ट गेल्या गेल्या तिथे फ्रीझरमध्ये ठेवेल. जास्त नाही घेतली, तिला सुरमई घेतली आहे 1 किलो आणि अर्धा किलो प्रॉन्स, एवढंच आहे तिचं. आणि एक मला न्यूज सांगायची होती, ती म्हणजे आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. इनफॅक्ट आता 501 झालेत. तर हे सक्सेस तुमच्यामुळेच आहे. तुम्ही एवढा प्रेम देताय आणि एवढं छान मला सपोर्ट करताय, तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि असाच नेहमी सपोर्ट राहू दे तुमचा. आणि असेच आपले व्हिडिओ शेअर करायचा, म्हणजे आपले अजून सबस्क्रायबर वाढतील. आणि आपण एक दिवशी लाईव्ह पण येऊ, म्हणजे कोण कुठले माझे सबस्क्रायबर कुठून बोलतात, काय बोलतात, ह्याची मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे. तर आपण नक्की लाईव्ह येऊ एक दिवस. त्याच्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल, त्याच्यामुळे मग मी आत्ता लगेच नाही सांगत की आपण कधी यायचं आहे, पण नक्की येऊ. आणि चला आता हा ब्लॉग कंटिन्यू करते. आणि थँक्यू सो मच, खूप थँक्यू. म्हणजे आज तर मी एवढी खुश आहे. मी सकाळी उठल्या उठल्या बघितलं की 500 कंप्लीट, तर मी खूप खुश झाली आहे. म्हणजे खूप बरं वाटलं, कारण खूप कमी वेळामध्ये तुम्ही एवढं सारं प्रेम दिलं ना, तर त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. आणि ब्लॉग्स करणं खूप हार्ड आहे. म्हणजे ॲक्च्युली कोणाच्या समोर डायरेक्टली कॅमेरा नेणं, ते सुद्धा कम्फर्टेबल आहेत की नाही ते बघणं. इवन आपण सुद्धा मी स्वतः कॅमेरासमोर बोलणं, मला आधी कॉन्फिडन्स नव्हता, पण आता मी किती लोकांसमोर एकदम कॉन्फिडन्सली बोलू शकते. आणि ते सगळं माझा कॉन्फिडन्स बूस्ट करणं हे तुम्हीच केलं आहे. कारण मी आधी एवढं कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नव्हता की मी डायरेक्टली ऑन करून कॅमेरा तुमच्याशी एवढं बडबड करेन. मी बोलते खूप, पण मी ऑन कॅमेरा नाही बोलू शकत. तर माझ्यामध्ये आता तो कॉन्फिडन्स खूप आलाय. तर हे सगळं तुमच्यामुळेच आहे. आणि असंच प्रेम आयुष्यभर देत राहा आणि भरभरून देत राहा. आणि काय नाही, आपण ह्याचं सुद्धा सेलिब्रेशन करू. असं काय नाही 1000 झाल्यावरच करायचं, ह्याचं सुद्धा करू. तर थोडा नितेशचा नाईट चालू आहे, तो नसतो घरी, त्याच्यामुळे मग तो असला तरी मी नसते, त्याच्यामुळे थोडं थांबू आणि नंतर आपण नक्की सेलिब्रेट करू ह्या गोष्टी. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे छोटे छोटे क्षण जेव्हा आपण आनंद त्याचा
हे करतो, आपण एक्सप्रेस करतो, तेव्हाच आपल्याला भरपूर त्याच्यातून आनंद भेटतो अजून. कारण आपण अशा गोष्टींना जर जास्त हे केलं, नुसतं आपण दुःख तर सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, टेन्शन सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, तर ते त्याला सेलिब्रेट, त्याला तर आपण धरून ठेवण्यापेक्षा आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना सेलिब्रेट करायचं आणि खूप खुश राहायचं. त्याच्यामुळे आपल्या फेसवर पण ग्लो राहतो. माझ्यासारखं मी तर कधीच टेन्शन घेत नाही, जे काय येईल समोर त्याला फेस करायचं, एवढंच आहे माझं. आणि तुम्ही सुद्धा तसंच राहा. आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला माझ्या पूर्ण फॅमिलीने खूप सपोर्ट दिला. इवन नानींनी सुद्धा, नानी म्हणजे माझ्या सासूबाईंनी म्हणजे, आणि नितेशने सुद्धा कधीच ते लोक कशाला करते असं तसं कधीच नाही बोलले. जेव्हा ते लोक मी ब्लॉक करते, हां ठीक आहे कर, म्हणजे एवढा सपोर्ट केलाय. इनफॅक्ट मी रात्रीची कधी कधी जागरण करायची एडिटिंगला, मग मी उशिरा उठायची. नानी कधीच मला बोलला नाही की तू एवढा उशिरा उठते, हे ते काय नाही, तू कर, तू झोप, म्हणजे तुझी झोप नसेल झाली तर झोप, असं. म्हणजे ते सगळ्या गोष्टी सपोर्ट करणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि आपले आई वडील तर आपल्याला आयुष्यभर करतात, पण सासू म्हणजे सासूकडून करणं सपोर्ट खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच खूप करतात, खूप महत्त्वाचं आहे. तर मला ते सांगायचं होतं की तुम्ही सुद्धा तुमच्या जसं मुलीला सपोर्ट करता तसं तुम्ही तुमच्या सुनांना सुद्धा सपोर्ट करा, मोटिवेशन द्या. कारण त्यांना पण खूप काही करायचं असतं आणि प्रत्येक स्त्री काय ना काय करू शकते, पण तिला एक मॉरल सपोर्टची गरज असते, सासू सासऱ्यांची किंवा नवऱ्याची. तर तो सपोर्ट तिला भेटला ना तर ती पहिल्या पायरीवरून डायरेक्ट वरच्या पायरीवर जाऊ शकते. फक्त तिला सपोर्टची गरज असते, मोटिवेशनची गरज असते. कला सगळ्यांच्या हातात असते, असं नाही ब्लॉगिंगच, कोणाला कुकिंगची आवड असते, कोणाला स्टिचिंग असते, कोणाला फॅशन डिझायनिंग, काही जे पण असेल त्याच्यामध्ये आपल्या फील्ड, आपण आपल्या ज्या फील्डमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये थोडंफार तरी आपण हे केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सपोर्ट घरच्यांचा पाहिजे, तरच ते करू शकतात. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा. हां, तर मला तेच सांगायचं होतं की सपोर्ट खूप गरजेचं आहे. आणि माझ्या घरातून मला नेहमी सपोर्ट भेटला, इवन माझ्या मम्मी पप्पांकडून सुद्धा. आणि जे काय आहे ते मी माझ्या मम्मी पप्पांमुळे, कारण लहानपणापासून त्यांनी मला एवढा सपोर्ट केला आहे आणि कंट्रोल पण होत नाही आहे आता. खूप आनंदाचे अश्रू आहेत असं बोलता येईल. आणि आता इथे सुद्धा माझे सासरे तर कोविडमध्ये गेले आणि माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला आहे लग्न झाल्यापासून. आणि सासऱ्यांना पण मी खूप मिस करते आज, कारण कोविडमध्ये ते गेले आणि त्यांचा तर एवढा सपोर्ट होता ना. इवन माझ्या छोट्याला म्हणजे आरुषला पण सांभाळण्यापासून त्यांनी म्हणजे कधीच मला असं सुनेसारखं ट्रीट केलंच नाही आहे. म्हणजे नानींनी पण नाही, पण आप्पांनी तर आप्पा बोलायचो आम्ही, नानी आप्पा बोलतो. तर त्यांना आज मी खूप मिस करते, कारण ते जर असते तर खूप आज खुश झाले असते माझ्या या सक्सेसवर. खूप कंट्रोल केलं पण नाही होते. तर मी तेच बोलत होती की नेहमी तुमची जशी लेक आहे तशी तुमची सून सुद्धा आहे, तर तिला नक्की सपोर्ट करा. कारण तुम्ही फक्त बोलत राहिलात की सून चांगली वागत नाही, कारण तुम्ही तुमचं बिहेवियर कसं ठेवताय तिच्याबरोबर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मुलीसारखं तिला ट्रीट केलं ना तर ती सुद्धा तुम्हाला आई वडिलांसारखी ट्रीट करेल. आणि मी सुद्धा आणि आप्पांना कधीच अंतर दिलेलं नाहीये, कारण हां, तर मी काय बोलत होती, तर मला कधीच त्यांनी म्हणजे हे केलं नाही, प्रत्येक गोष्टी सपोर्ट. इवन माझ्या मेकअपचा ऑर्डर वगैरे असायच्या, मी पहाटे निघायची, आरुषला सोडून निघायची, तो झोपलेला असायचा. त्याच्यानंतर मी दिवसभर मला फोन करायला सुद्धा टाईम भेटायचा नाही, पण त्यांना मला फोन करायची गरज पण नव्हती. एवढं मला त्यांच्यावर विश्वास होता की तो उठला की त्याचं सगळं आवरतील, हे करतील. इनफॅक्ट ते मला कॉल करायचे की तू ये आरामशी, काय टेन्शन घेऊ नको, तो मस्त जेवून हे करून खाऊन पिऊन झोपला. म्हणजे एवढं मला सपोर्ट आहे. तर तुम्हाला मी तेच नेहमी सांगते. आणि खूप बोलायचं असतं पण बोलता येत नाही, कारण ब्लॉग खूप मोठा होतो बोलत राहिली तर, त्याच्यामुळे नाही बोलत. तर प्रत्येक स्त्रीला नक्की सपोर्ट करा. आणि ती आजकाल स्त्री पुरुष असं काही राहिलेलं नाही आहे, कारण पुरुषांपेक्षा स्त्री आज खूप पुढे गेल्या स्त्रिया आणि प्रत्येक क्षेत्रात गेलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि त्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि तुम्ही एकदा त्यांच्याशी मुलीशी जसं वागताना तसं वागून बघा, नक्की ती सून की नक्की तुमच्याशी छानच वागेल. कधीच असं होणार नाही की तुम्ही चांगलं वागता आणि ती तुमच्याशी परत. तर रिटर्न्स आपल्याला जसं आपण
इन्व्हेस्ट करू त्याचे तसेच आपल्याला रिटर्नसुद्धा भेटणार आहेत. तर तेच सांगायचं होतं. आणि असेच 500 झालेत तसेच आपल्याला 100K पण करायचे आणि भरपूर आपल्याला सबस्क्रायबर आपले फॅमिली आपल्याला अजून वाढवायचे. तर नक्की आपले व्लॉग शेअर करा आणि असंच नेहमी सपोर्ट करत राहा. तर चला आता मी दिवसभरात काय काय व्लॉग शूट करते ते पण तुम्हाला दाखवते. आरुष आज संडे आहे तर आरुषला सुट्टी आहे. उद्यापासून त्याची म्हणजे एक्झाम स्टार्ट झाली ऑलरेडी, पण उद्या पण त्याचं एक्झाम आहे तर मला त्याचं थोडं स्टडी पण घ्यायचं आहे. आणि माझी फ्रेंड आली तर आम्ही संध्याकाळी जरा भेटू, कारण ती बडोद्याला असते त्याच्यामुळे भेटणं होत नाही. फोनवर वगैरे बोलणं वेगळं आणि भेटून बोलणं वेगळं. तर आम्ही संध्याकाळी तिला भेटणार आहे. तर काय नाही कुठे जाणार तर नाही आहे, पण जस्ट भेटू, भरपूर गप्पा मारू, कारण आमच्या गप्पा संपत नाही. रात्री पण आम्ही भेटलो ना तर आम्ही रात्री निघायची इच्छा होत नव्हती, असं बडबड चालू होती आमची. तर पॉसिबल झालं तर तुम्हाला सुद्धा भेटवेन तिला, ती येईलच घरी तर तुम्हाला सुद्धा भेटवेन. तर चला कंटिन्यू राहा. काय करते दिवसभरात ते पण बघा. आता मी जरा फिशचं बघते काय काय करायचं आहे, कारण तिची फिश मला वेगळी काढायची आहे, माझी वेगळी काढायची आहे, जेवण करायचं आहे. आणि नितेशचं संडे असल्यामुळे तो सॅटर्डेला नाईट असली की सॅटर्डेला रात्री जातो आणि संडेला तो दुपारी 2 वाजता येतो, असं म्हणजे डबल ड्युटी असते. त्याच्यामुळे तो आता येईल आणि मग त्याच्या आधी मी जेवण तयार ठेवते. तर चला. आणि आज मी ब्रेकफास्टला शॉर्टकट केलं आहे, चहा आणि ब्रेड बटर. कारण मग आपण एकतर उशिरा उठल्यानंतर जास्त जर हेवी खाल्लं ब्रेकफास्टला मग जेवण जात नाही. त्याच्यामुळे लवकर उठल्यावर हेवी ब्रेकफास्ट मी नक्की करते, पण आता उशिरा उठलो आहे तर मग शॉर्टकटमध्येच ब्रेकफास्ट. आणि चला स्टे ट्यून. तर मी आता मच्छी काय काढली तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आणलेत पापलेट, ते मला कट करायचेत. आणि सुरमई मी तिला घेतली तर ती बोलली मला एवढी नको आहे, मग त्याच्यातली थोडीशी सुरमई मी घेतली. आणि ही कोळंबी, हे बघा ही कोळंबी, एवढे मच्छी घेतली. आता हे साफ करते आणि मग तुम्हाला दाखवते. हॅलो, आता मी कोळंबीची आमटी करायची आहे तर त्याच्यासाठी वाटण करते आणि तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय. माझी एक फ्रेंड आली तर नानी आणि मी गप्पा मारत बसलो तिच्याशी. नानी दिसतच नाही त्यामुळे. हां हाय. मग कसं वाटतंय 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत? मस्त वाटतं एकदम. तर आता आमटी करायला घेते, तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय वाटण्यासाठी. तर मी आता गरम मसाले घेतलेत आणि हे बघा हा माझा नवीन स्पायसेस आपला ह्याचा गरम मसाल्याचा डबा आहे. आणि मी दालचिनी घेतली आहे, थोडी हिरव्या इलायची 2 घेतल्यात, त्याच्यानंतर मोठी विलायची घेते मी एक 2, बडीशोप घेतली आहे थोडी आणि थोडं शाही जिरं. हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि तुम्हाला पण हा मागवायचा असेल तर मी मिशोवरून मागवलाय, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देते, तुम्ही पण ऑर्डर करू शकता. एकदम छान आहे आणि जास्त कॉस्टली पण नाही आहे. तर हा आणि अजून एक गरम मसाल्याचा डब्बा आहे ज्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी लागते, म्हणजे धने वगैरे जास्त लागतात ना, त्याच्यामुळे मी ह्याच्यात ठेवलं आहे. हे बघा, तेजपान, तिरफळ, मेथी, धने, पांढरे तीळ आणि हा मॅगी मसाला आहे. आणि आता तुम्हाला मसाल्याचे डबे दाखवते. हे आम्ही गोल डबे आमचे सारखेच मसाले संपतात ना, म्हणून हे असे डबे घेतलेत. ह्याच्यामध्ये वालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि हळद असं भरलंय. तर आणि ह्याच्यामध्ये आपलं फोडणीचं जे आपल्याला फोडणीला मिरच्या लागतात, ह्या गोल मिरच्या पण ठेवल्या सांबारच्या, त्यानंतर मीठ, तीळ, राई आणि जिरं. तर असे तर तुम्ही पण हे घेऊ शकता ज्यांना जास्त क्वांटिटीमध्ये मसाला लागतो. ह्याच्यामध्ये कसं आहे पूर्ण हा मस्त मोठा आहे आणि एकदम क्वालिटी मस्त क्वालिटी आहे.
हे बघा. हां, तर मी आता ह्याच्यातल्या 2-3 मिरच्या सुद्धा घेणार आहे वाटणाला, कारण कलर छान येतो. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 3 लाल बेडकी मिरच्या कलरसाठी घेतल्यात. आणि आता मी ह्याला अशी जागा केली इथे. आम्ही काल सगळं थोडं साफसफाई केली आहे. डीमार्टमधून काल सामान आणलं, मग थोडं लावलं आहे. इथे वरती आमच्या डाळी असतात. इथे पोहे, साबुदाणे, रवा, बेसन, तांदूळ रोज वापरायचं. तर चला आता हे बघा. आणि मी थोडं ओलं खोबरं सुद्धा घेतलं आहे. हे ओलं खोबरं आणि सुकं खोबरं हे भाजायचं आहे. आणि कांदा भाजायचा आहे, कोथिंबीर, आणि अजून मला आलं लसूण घ्यायचे. हां, आणि आलं लसूण सुद्धा साठी मी असे कंटेनर घेतलेत. मिरची, कढीपत्ता आणि आलं लसूण असे 2 आहेत. हे 2चं कॉम्बो येतं. हे बघा, ह्याच्यात आलं ठेवलंय आणि ह्याच्यात सोललेला लसूण. तर आपल्याला लसूण सुद्धा घ्यायचं आहे. तर तुम्ही सुद्धा असे घेऊ शकता. मी ह्याची पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तर नक्की नंबर आहे ह्याचा, मिशोवरून मागवलं त्याच्यामुळे ह्याचा नंबर आहे. तर मी तुम्हाला ते टाकते डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की मागवू शकता. आणि आता मी लोखंडाची कढई घेतली. लोखंडाच्या कढईत वाटण केलं ना तर पटापट वाटण होतं. तर चला आता मी वाटण करून घेते, कारण मला एका हाताने वाटण करता येणार नाही. मी फोन पकडून तर मी सगळं फ्राय करून घेते, सगळं वाटण. हे बघा मस्त सगळं गरम. परत एकदा सांगते, गरम मसाले जे पण तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घ्या. कांदे मी 4 घेतलेत, मोठे कांदे, मोठ्या साईजचे, कारण हे आठवड्याभराचं वाटण आहे. कोथिंबीर घेतली आहे. अर्धा टोमॅटो कट केलेला होता म्हणून घेतला आहे. मी शक्यतो साठवणीचं जे वाटण असतं ना, म्हणजे जास्त दिवसाचं, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकत नाही. आणि हे सुकं खोबरं आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या 2, लाल मिरच्या, कढीपत्ता, लसूण आणि अजून आलं. आलं पण आपल्याला बऱ्यापैकी घ्यायचं आहे, एकदम थोडं नाही घ्यायचं आहे. आता एवढं मी आलं घेते. आणि आता मी हे सगळं धुवून वगैरे ठेवले. मी डब्यामध्ये धुवून सुकवून ठेवले. आता कढई तापली आहे, मी त्याच्यामध्ये तेल टाकते आणि सगळ्यात पहिलं खोबरं भाजून घेईन. चांगलं तळून घ्यायचं आहे खोबरं, म्हणजे खरपूस चांगलं झालं ना की वाटण पण खूप छान होतं. तर चला मी सगळं आता भाजून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. आता मी सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं, लसूण, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या सगळं भाजून घेतलं आहे. आणि कढीपत्ता कच्चा टाकला आहे. तर हे आधी पहिलं वाटून घेणार आणि त्याच्यानंतर कांदा टाकणार, कारण खोबरं जरा वाटायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आधी खोबरं करून घेणार आणि त्याच्यामध्येच मग नंतर कांदा टाकून परत फिरवून घेणार. तर कांद्याला जरा वेळ लागतो, तर मी मीठ टाकते आता, म्हणजे लवकर होईल. हे बघा मच्छीला मॅरिनेशन केलं आहे. आणि आपलं रोजचाच मसाला, घरचा मसाला, परत कोकम आगळ, थोडंसं तेल आणि आलं लसूणची पेस्ट, हळद, मीठ एवढं लावून घेतलं आहे. मांदेलीचा काटा रुतला. आणि ही सुरमई आहे, ह्याला मी मसाला लावला आहे. आणि आता पापलेटला पण मसाला लावला. हे पापलेट पण आता ह्याच्यात ठेवून देते. काय ना मस्त लावलं ना की मग चव छान येते. आणि ही मांदेलीला पण लावलंय. आणि आता मी ह्याच्यातली जी मोठी मोठी कोळंबी आहे ती काढणार आहे, कारण आरुषला तळलेली कोळंबी आवडते. तर मग त्याला हा मसाला लावून तळून देणार आहे. मांदेलीचा काटा चांगला मोठा असतो ना, मोठा असतो ना तो काटा. रुतला मला जोरात. तळल्यानंतर कुरकुरीत लागतात. हे बघा अशा मोठ्या मोठ्या मी काढून घेतल्यात आणि बाकीच्या मी आमटीमध्ये टाकेल. आणि आपला आणि ह्याला फक्त हळद आणि कोकम आगळ, मीठ लावलंय, बाकी मी ह्याला मसाला लावलाय. आणि आता हा उरलेला मसाला सगळा मी कोळंबीला लावून घेईन. बघा. आणि हे तळायला ठेवेल रवा, पीठ लावून. फक्त तांदळाचं पीठ लावलं तरी छान लागतं, रवा लावायची गरज नाही.
आणि ही सगळी मच्छी आता मस्त मॅरिनेशन होईल आमटी करेपर्यंत. आणि ह्याची मी आता आमटी करून घेते. आणि ही पण मी आता ह्याच्यातच काढून ठेवते ना. आणि आता आमटी करताना दाखवा जरा. नानीने कॅमेरा पकडलाय आणि वाटण पण दाखवा. हे बघा वाटण पण झालं आपलं. थोडं रवाळ ठेवलंय आहे ना नानी? हो नानी तरी चांगली येते मग. हा म्हणजे आमटीला मस्त तरी येते आणि जास्त बारीक केलं ना मग तरी नाही. आणि मी आता फोडणीला कांदा वगैरे काय टाकणार नाही कारण आपण वाटणात खूप टाकलाय. फक्त लसूण चेचून टाकेन मी फोडणीला. तुम्हाला ते काम करते लसूण चेचते आणि मग तुम्हाला आमटी करून दाखवते. तर आपण आता कोळंबी करू. थोडं तेल घेतलंय मी, दोन चमचे. थोडं कमी घेतलंय, आपल्याला परत टाकायचे नंतर दाखवते मी. आता मी लसूण चेचून घेतले मस्त आणि थोडीशी गोल्डन ब्राऊन करायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कोळंबी थोडी मी फ्राय करून घेते, मग चव छान येते. ही बघा झाली आहे आता. आता मी ह्याच्यामध्ये हळद मीठ लावलेली कोळंबी टाकते. ते पाणी नाही टाकत, फक्त कोळंबी आणि चांगली तेलावर फ्राय करून घ्यायचं. काही मोठ्या गॅसवर थोडी फ्राय करून घेते. थोडीशी लाल होईल मग आपल्याला काढून घ्यायची ती. थोडं फ्राय करताना मिरची पावडर टाकते, एकदम थोडीशी टाकते. आणि आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय आणि बटाटा वांग शिजवून घ्यायचंय आणि मग लास्टला आपल्याला कोळंबी टाकायची. मग ते सुगंध येतो ना कोळंबी. आता ती थोडीशी अशी कडक नरम असते एकदम. थोडी फ्राय केली की लगेच अशी व्हाईट होते आणि थोडी कडक होते. तर मी आता ही काढून घेते. आता मी थोडं कमी तेल टाकलेलं, आता मी परत तेल टाकते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता वाटण टाकायचंय. तेल तापलं की सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. वाटणाचा पण सुगंध खूप छान होतोय गरम मसाल्यांमुळे. आता ही दोन्ही वेळेला आमटी पाहिजे म्हणून मग मी वाटण थोडं जास्त टाकते. तुमची जेवढी कोळंबी असेल त्या हिशोबाने तुम्ही वाटण टाकते. वाटण मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आणि वाटण चांगलं भाजलेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त आता भाजत नाही बसत, कारण लगेच तेल पण सुटले. जर भाजलं नसतं तर तेल नसतं सुटलं. तर मी आता फोडणीमध्ये थोडीशी हळद, घरचा मसाला, तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे, पण नॉनव्हेजला जरा स्पायसी छान वाटतं, आणि मिरची पावडर कलर साठी, आणि हा थोडा कांदा लसूण मसाला आहे तो टाकते मी. आणि आता मस्त फ्राय करून घ्यायचं. मसाला जळायला नाही द्यायचा, थोडा फ्राय करायचा फक्त. आता मी थंडच पाणी टाकते कारण उशीर खूप झालाय, आम्ही गप्पा मारत बसलो त्याच्यामुळे. आता नाही तर थोडं कोमट करून टाकलं तरी चालेल. वाटण कमी पडेल का?
का बसेल? थोडं टाका ना. थोडं अजून वाटण टाकते मी. म्हणजे ते भांड आमटी धुवून जरा- टाकायला ते काढायला लागेल वाटण. आता हे मी चांगलं थांब डब्यात ठेवायला. तर हे चांगलं फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा वाटण आता छान परतलं गेलंय आणि मी थोडं हिंग टाकायला विसरली. आणि आता हे पण चांगलं आहे बघा, साईडने मस्त तेल आणि किती छान कलर दिसतो. आता मी ह्याच्यामध्ये हे मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी काढलं ते टाकते थोडं. आणि जेवढी तुम्हाला आमटी पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तशी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. एकदम पातळ पण नाही करायची, मग चव येत नाही. आणि ही आमटी भाकरी बरोबर भाताबरोबर कशावर पण छान लागते है ना? हो छान लागते, भातावर तर छान लागते. नानी बाकीचं आवडतात म्हणजे लगेच भाकऱ्या करायला. आज नानी भाकऱ्या करताना दाखवते. दाखवायचं का? दाखव ना भाकरी. अजून बराच घट्ट आहे कारण उकळून अजून ती कमी होईल ना, आणि मग पाणी टाकून घेते व्यवस्थित म्हणजे उकळेल चांगलं. आणि ही भरपूर उकळायची आपल्याला. आणि मी मीठ नाही टाकलंय. बटाटा आणि वांग शिजवून घेते आणि मग मीठ टाकेल मी. हां आता बरोबर आहे. हे बघा अजून थोडी उकळून घट्ट होईल, आटेल म्हणजे ती. आणि आता हे मी बटाटा आणि वांग टाकते आणि चांगलं शिजवून घेते. आणि कोळंबी तर आपले फ्राय केलेली आहे त्याच्यामुळे कोळंबी काय एवढा वेळ नाही लागणार शिजायला. कोळंबी शिजलेलीच आहे, लगेच चपटे. कोळंबी वाईट झाली म्हणजे झाले. आता मोठा गॅस करते आणि मस्त उकळी काढून घेते. आणि एवढा मस्त सुगंध येतोय ना. आणि वाटणात पण आपण कोथिंबीर वगैरे टाकली, वरून नाही टाकली तरी चालेल. टाक थोडीशी टाकू नंतर आपण. आणि हे मस्त मॅरिनेट होत आहे बघा. आणि तुम्हाला जर लवकर करायचं असेल ना अजून तर फ्रीझरमध्ये ठेवा. जेवढी लवकर थंड होईल तेवढं लवकर मॅरिनेशन होईल. आणि आता जरा आजूबाजूची कामं करायची. आमटी उकळी करायला सगळे जागेवर. आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे उकळी यायला चालू झाली आहे. आता ताट ठेवते आणि उकळी आली की मी बारीक करेन गॅस. तर आता बटाटे शिजले आणि मी आता कोळंबी सोडते आमटीमध्ये. आणि मस्त पूर्ण घरात कोळंबीचा सुगंध पसरला आहे ना. छान वास सुटला. आणि तरी पण छान आलं. आणि नानी इथे भाकऱ्या करताय. बघा एक भाकरी झाली तर तुम्हाला दुसरी दाखवते. हे बघा असा रोल करून घ्यायचा आधी, गोल गोळा करून घ्यायचा. आणि एक्स्ट्रा जे असेल ते काय स्टडी झाला. उद्या कुठला पेपर आहे? ठीक आहे. आणि हे बघा अशी थांब आरुष, मम्मा सांग बिझी आहे सांग. थोडीशी वरती पाणी लावून घ्यायचं आणि थोडी सुकली ना की मग पलटी करायची तिला भाकरीला. आणि आता थोडीशी हाताने थापून घेतली ना की मग लाटून घ्यायचं एकदम हलक्या हाताने. हे बघा एकदम वरच्यावर. तुम्हाला जास्त मोठ्या नसेल जमत तर छोट्या छोट्या करा ना. एकदम मोठ्या करायला गेलं तर तुटतात. आता हे बघा हे भाकरी. तवा चांगला तापवून घ्या आधी. हे बघा झाले भाकरी. आणि मस्त फुगेल आता. मच्छी बरोबर नॉनव्हेज बरोबर भाकऱ्यात छान लागतात आहे ना चपातीपेक्षा. आता मी कोळंबीची आमटी बंद केलं गॅस. तर आमटी झाली आहे कारण कोळंबी आपली ऑलरेडी. आणि आता वरून मी कोथिंबीर टाकेल. आणि अरे मीठ टाकलंच नाही.
मीठ टाकून टाकलं असेल. नाही, मीठ उकळायला लागेल. मीठ टाकून, मीठ नाही टाकलं मी. आणि आता भाकरी झाली एक. आणि लगेच डब्यात बंद नका करू, नाही तर भाकरीला पाणी सुटेल आणि एकदम गिळगिळीत होईल भाकरी. आणि आता हे बघा असं पाणी लावून घ्यायचं आणि थोडं पाणी सुकलं की मग उलटी करायची. आता हे बघा असा गोळा करायचा आणि असं साईडने हे करून घ्यायचं आणि मध्ये जो वरती असं हे येईल ते काढून टाकायचं एक्स्ट्रा. आणि मग थोडी हाताने थापून वरच्यावर लाटायची. झाली भाकरी. बोलायला सोपी आहे, करायला कठीण आहे. हां आणि नानी बोलतात माझ्याकडे नको दाखवू, मी साडी नाही घातली. घरात थोडी कोण साडी घालून असतं, हे की नाही. जे घालतात ते घालतात, पण जे कम्फर्टेबल असेल ते घालायचं, हे की नाही. तर आता अशाच सगळ्या भाकऱ्या करून मग आम्ही जेवायला बसू, कारण भात पण झाला आहे ना. भात पण झाला आहे, आमटी झाली आहे. आणि आता भाकऱ्या झाल्या की मी पटापट फिश फ्राय करेन आणि मग जेवण रेडी. आणि मग थोडा वेळ रेस्ट करू. आणि मी जर संध्याकाळी गेली सलोनला तर मग तुम्हाला तिकडचं पण दाखवते, कारण आज संडे आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ जाईन मी. तर चला आता मी कांदा कापते जेवणासाठी खायला आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. कोण करते ब्लॉग? आरुष काढतोय. हे बघा मी फिश फ्राय करते, त्याला बिचारायला दिसत नाही. उचलू दाड्याला दे. आणि खूप भूक लागली आहे आज. फिश असल्यामुळे जास्त भूक लागली आहे ना नितेश. सुरमई. आणि आज कोमलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि आज कोमलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले, आहे की नाही. मग तू किती खुश आहे? खूप लवकरच आपली आता फॅमिली वाढत चालली आहे, युट्यूब फॅमिली. तर असं सपोर्ट करत राहा आणि खूप कमी वेळात खूप पटापट सबस्क्रायबर वाढले. खूप छान वाटतंय. 2-3 महिन्यामध्ये. आणि असंच तुम्ही हे करत राहा, सपोर्ट करत राहा आणि आपले व्हिडिओ जेवढे शेअर करता येईल तेवढे शेअर करा, म्हणजे अजून आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी होईल. आणि अजून काय नाही, मला तर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं तर आहेच, पण नानी आणि नितेशचा पण सपोर्ट तेवढाच आहे. सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. आरुषचा पण, कारण तो मला सारखं मम्मा ब्लॉग नाही केला आज, हे नाही केला, असं सारखं काय ना काय करत असतो. कर. तर काय नाही, असंच नेहमी सपोर्ट करत राहा. आणि आपण सेलिब्रेट तर करू, छोटंसं सेलिब्रेशन आपल्या घरातलंच. आणि काय नाही, बघा आता फिश फ्राय करते आणि खूप भूक लागली आहे. 3 वाजले. माझी फ्रेंड आली त्याच्यामुळे आम्ही बसलो गप्पा मारत खूप, कारण ती जवळपास 6-7 महिन्यांनी आली इथे. तर आणि आता हे बघा फिश दाखवू नितेशला आज पापलेटच खायचे होते त्याला, कारण सुरमई वगैरे नाही आवडत. नुसतं बोंबील पण एवढ्या आवडीने नाही खात, पण पापलेट खायचे होते. आणि सगळं मी एकदा 1-2 पीस टाकलेत, कारण संध्याकाळी तळू, कारण आता ऑलरेडी खूप उशीर झालाय. 3-3:30 वाजलेत जेवायला. आणि हे बघा वाटण वगैरे सगळं करायचं होतं, खूप उशीर झाला. मी एवढीच मच्छी तळते, जास्त नाही करत आहे. एवढी ठेवली ना संध्याकाळ करते, कारण आता जास्त उशीर झालाय ना, जास्त जाणार पण नाही. तर चला आपण भेटू नंतर थोड्या वेळाने, की तुम्हाला ताट तयार केलं की दाखवतो. बाय बाय. तर जेवायला बसलो आणि खूप भूक लागली, त्याच्यामुळे घाईमध्ये दाखवायचंच राहून गेलं. हे पापलेट, सुरमई आणि कांदा, भाकरी, कोळंबीची आमटी, वांगा बटाट्याची आणि इथे भात आहे. तर कशी झाली आमटी नितेश? एकदम छान झाली. तशी छान लागते ना, पण तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तर चला आम्ही आता जेवून घेतो आणि मग बोलतो, कारण 3:30 झालेत आता. चला, तर आम्ही झोपलेलो आणि आत्ता उठलोय ना.
आरुष तर काय झोपला नाही. आरुषला ट्युशन असलं की बरोबर झोप येते. काय खातोय? घरी बनवून दिला बर्गर. आणि आमचा ब्रेड हाय टीचा टाइम झालाय. कारण चहा लागतो. आता थंडी आहे तर संध्याकाळचं जरा चहा पिला की जरा सुस्ती पण उडते. तर आम्ही आता चहा पितो. या चहा प्यायला. हॅलो, आम्ही आता चाललोय जरा वृंदाकडे है ना. वृंदाच्या घरी खूप दिवस आम्ही भेटलो नाही त्यांना. ते पण बिझी, आम्ही पण बिझी. आणि आरुष खाली खेळतोय. आरुष बोलला आरुष काय येणार नाही आमच्याबरोबर, त्याचं खेळण्यामध्ये बिझी आहे आणि त्याच्याबरोबर नानी गेलेत. तर चला आम्ही आता जातो. त्याच्यानंतर माझ्या सगळ्या फ्रेंड्स भेटणार आहे आम्ही बिल्डिंग खाली. तर त्या पण बोलतात ब्लॉगमध्ये आम्हाला पण घे कधीतरी. तर त्यांना पण तुम्हाला भेटवते. तर चला, खूप दिवसांनी ब्लॉग आले. हाय काय हाय काय हाय काय चालू करायचं. सकाळी प्लॅन चालू आहे पिकनिकचा प्लॅन. एवढ्या तू जर कॅन्सल केलं ना मी ब्लॉग काय काढते. तुम्ही लोक कॅन्सल केलं ना तर तुम्ही कॅन्सल करता. मस्त मेकअप करून आले आपण. मी काय नाही केलं. मी फक्त लिपस्टिकला मी काय मेकअप केलाय का बघा. फक्त लिपस्टिक ही तर माझी ऑल टाइम असते. तर आता जेवण वगैरे झालंय आणि आमचं ठरलंय बिल्डिंग खाली नाही भेटायचं. वरती एक फ्रेंड राहते तिच्याच घरी भेटू. तर चला तुम्हाला पण भेटवते. आमच्या फ्रेंडचा बर्थडे आम्ही सरप्राईज देतोय. घे घे थांब थांब थांब. हा त्याला त्याला दे. त्याला दे. आपण हॅपी बर्थडे बोला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday girl. Post birthday हा post birthday. Belated happy birthday. अरे कोणी फुकला? कॅन्डल चालू होता मग. अरे शोधला आम्ही एक तर तुमच्या घरात. कॅन्डल पडली वाटतं. तू फुकला? ए हा फुकला का? नाही बंदच होतं. आणू का माचीस? ह्या मॅडम बडोद्यावरून आल्यात. ह्यांच्यासाठी आम्हाला बर्थडे उशिरा करायला लागला. ही आहे रुपाली पेशंट. प्रीती वहिनी रेल्वेच्या मॅडम. ह्यांनी 2-3 ट्रेन घेतल्यात विकत. बर्थडे गर्ल. अरे काय चाललंय. अरे सोड ना. अरे असं अजून डेंजर येतोय. प्रिया वहिनी असं अजून डेंजर येतोय. आणि या पुष्पा मॅडम. लोकांना वाटेल कॅन्डल. सूर्याने स्पॅच्युला आणि पुष्पा. अरे तो शोधला इथे प्रिया. अरे हिला मी आता किती वाजता सांगितलं माहिती. ते नको प्लीज रुपाली तुझे जोक नको. डेंजर असतात एकदम. बघ ना माझं काय डेंजर असतं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रिया. हॅपी बर्थडे टू यू. पुष्पाने प्रिया. मी म्हणते पेस्ट्री. ते मग ते खाली पडलं बेडवर. ते भरवा लवकर. मला भरवायचं. ते खा पटापट खा. इथं कोंब तोंडात. कोंब टाका पहिले. मम्मीला भरवायचं मला.
चॉकलेट घेतली हॅपी बर्थडे. ए आरुष थांब ना जरा. एक मिनिट कट करू दे. रिया आले झोपले. हो पकडा ना मला भरवू दे ना. नाही तुमचा बर्थडे ना तुम्ही नका पुष्पा एवढे एडिटिंग करायला लागत नाही का? अरे फुल एडिटिंग कोणाला बोलवायचं मला? बरोबर लवकर आमचा आला का? आरुष आरुष एवढा तर काय पेशंटला बरं पेशंटला आलेच भरला. मी खाल्लं ना. पोरी गाड झोपल्या का? पोरी दरवाजा बिरवाजा बंद करतो. याला छोटा बाबू वाला भात खाव नाही चावली काय स्वतःला घेतलं त्यांनी पॅकेट. 500 तुझ्या 1000 होते बघा. केक मस्त आहे ना. कोण हरवले आलेत का? ह्यांना बरवलं ना तुम्ही. पेशंटला बरोबर पेशंट पेशंट को मला नाही. पेशंट को ज्यादा नहीं देने का है. ए नाही आरुष थोडस. आरुष केकची वाट लावू नको आरुष. नाही बेड आहे. एक ताटांना रुपये. एडिटिंग करताना आम्हाला मेकअप बी करून टाकायचा. हो का. मी तुला गोरं करू शकते. नाही का बाई, तुझ्या पुढे कोण ना रुपा पूर्ण पुसून ही कोळी हिरोईन आहे. कोळी हिरोईन. कोळी हिरोईन. लांब अशी केस लावून टाक. चटकीत दिसेल ती. हे तुला चिडवतोय बघ रुपाली. हे आता कुठे बोलायला लागली परत भांडेल. तिला हातात तिळगुळ दिलं. जा ना घरी जा ना. तुझं काय काम आहे आमच्या गर्ल्स मध्ये. जा जा उद्या स्कूल आहे. जा अरे आपलं राहिलंय. बसा आता नाही. आता हँड वॉश करून ये शिस्तीत. तिने तोड नव्हतं धुतलं 2 दिवसापासून. पुष्पा काय केलं आज. कुठे गेलेले फिरायला. नको तू रुपालीकडे तोंड करून बोल. हिला रुपाली बरोबर 4 तास बोलताय तर कॅमेरा समोर. तुम्ही बोलू नका. अगं कुठे गेलेली आज. अगं तुझ्या मैत्रिणीला विश कर. काय वाटतं तुझं. आरुष काय वाटतंय मैत्रिणीबद्दल ते बोला 2 शब्द. चल हे बोलू शकते. ती बोलू शकते. माझ्यासाठी सर्वस्व आहे ती. आणि विश करा ना. हॅपी बर्थडे प्रिया. सगळ्यांना मदत करणारी. बकवास. केक उचल रुपाली. ए नीट बोल ना यार. पुष्पा काही बोलते. अजिबात मदत करत नाही ती. चल दुसरं बोल. कधी पण पुष्पा बोल ना. कधी पण कॉल केला ये तर नाही येत. नाही मला जेवण बनवायचंय. म्हणजे गाडी लवकर आम्हाला बोल सुद्धा तिच्या दुधाचा. काय बोलले. हे बोल ना यार. पुष्पा 2 शब्द नाही बोलू शकत मैत्रिणीबद्दल. रुपाली बर्थडे बद्दल विचार ना. तुम्ही लांब व्हा जरा. दिसत नाही ना. तुमच्याबद्दल सगळे बोलतात आणि मी नाही उठणार. ही माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे. हा मेकअपच्या वेळेस मला हिची आठवण येते. आरुष प्रिया काकू बद्दल बोल 2 शब्द. काय बोलशील. प्रिया काकूचा बर्थडे आज. ही माझी मेकओव्हर प्लेस आहे. तू काय बोलेगा. म्हणजे तू तिच्या उरावर बसून मेकअप करून घेते. काय बोलशील प्रिया काकू बद्दल. खूप मस्त बर्थडे झाला. हॅपी बर्थडे
अरे प्रिया काकू कशी आहे काय ते बोल. प्रिया काकू कशी आहे ते बोल. जेवण झालं? झालं बेटा. झोपला सगळे? सगळे झोपले घरी. तुम्ही पण झोपा. गुड बॉय. मी पण ड्रेस घातला असता. 20 दिवसापूर्वी प्रिया शहासने यांचा वाढदिवस होता. आणि एक मिनिट तो माझ्यासाठी शिट यार नंतर सेलिब्रेट केला. बर्थडे होता 20 दिवसापूर्वी पण आमचा पोस्टपोन होत आज आलाय. कारण आमच्या बरोद्याच्या चीफ मिनिस्टर आज आल्यात अंबरनाथ मध्ये. या चीफ मिनिस्टर या. आज हा तर ह्या मॅडम नव्हत्या म्हणून आम्ही सेलिब्रेट नव्हता केला. त्याच्यानंतर एक ऑपरेशन होता. त्याच्यानंतर ह्यांना बरं नव्हतं. थोडं ह्यांचं ऑपरेशन होतं त्याच्यामुळे ह्यांना पण नव्हतं केलं. तर आणि आता नीट पकड आरुष. त्याच्यानंतर ह्या मॅडम फिरायला गेलेल्या ह्या मॅडम. त्याच्यामुळे आज मुहूर्त साधून आम्ही प्रिया शहासने यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. तर अशीच आमची आयुष्यभर मैत्री अशीच राहू दे आणि सगळ्यांनी असंच आम्हाला आशीर्वाद द्या की आमची फ्रेंडशिप अशीच राहू दे. आणि तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सला असंच वेळ काढून भेटत राहा जसं आम्ही भेटतोय. कारण हे क्षण खूप महत्वाचे आणि हे क्षण आपण जर आयुष्यातून घालवले तर आपल्या आयुष्यात काहीच आनंद नाही खरोखर. तर सगळ्यांनी वेळ काढा आणि नक्की आपल्या फ्रेंड्सला भेटा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय. चला बाय 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 बाय. हो चालू आहे. बाय 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 बाय. फ्रेंड्स भेटल्यावर एनर्जी बघ. आणि 2 विकेट पडलेत आणि आम्ही बघ आपण किती फ्रेश दिसतोय बघा. एवढं गप्प. रात्री किती वाजलेत बघा. दाखव जरा ब्लॉग मध्ये दाखव किती वाजलेत. 3:11 दिसत नाहीये. 3:11 झालेत आणि अजून आम्ही बडबड आणि 2 विकेट पडल्यात. यांना काय एवढी झोप आली काही कळत नाही. मस्त. आमचं मनच भरत नाहीये गप्पा मारून है ना. आपण सकाळी 5 वाजेपर्यंत पण बसू शकतो. आणि त्या बघा ना कसं झोपले. हात पण निघत नाही. ऑपरेशन पेशंट. पण आपण एवढं बोलतो तरी मला नसते अशी झोप आली. काय बोलत होती.